नवनाथ भक्तिसार अध्याय 25. सुरोचनास गर्धव देह प्राप्ती. श्री गणेशाय नमः. भर्तरीला बरोबर घेऊन प्रवास करीत ते व्यापारी अवंती नगरीपाशी आले आणि सूर्यास्त झाल्यामुळे नगराबाहेरील एका धर्मशाळेत मुक्कामास राहिले. प्रहर रात्रीच्या सुमारास ती सर्व मंडळी शेकोटी करून अंग शेकत बसली असताना सर्वत्र कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. प्राण्यांची भाषा अवगत असलेल्या भर्तरीला त्यांच्या ओरडण्यातून पुढील संकटाची पूर्वसूचना मिळाली. तेव्हा आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना तो म्हणाला, हे कोल्हे आपल्यावर चोरांची धाड येत असल्याचे सांगत आहेत, तरी सावध राहून त्यांच्याशी 2 हात करा. ते ऐकून सर्वांनी आपली चीजवस्तू लपवली आणि शस्त्र सज्ज होऊन सावधपणे पहारा देऊ लागले. थोड्याच वेळात हत्यारबंद चोरांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. पण आधीच तयारीत असलेल्या त्या सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी शर्थीने हातघाई करून त्यांना पिटाळून लावले. भर्तरीमुळे सर्वांवरील अरिष्ट टळले म्हणून सर्वांनी त्याचे कौतुक केले. त्यानंतर ती सर्व मंडळी जागत बसली. उत्तर रात्री पुन्हा एकदा कोल्हेकू ऐकू येऊ लागली. तेव्हा व्यापाऱ्यांनी जिज्ञासेपोटी भर्तरीला त्याचा अर्थ विचारला. तेव्हा तो म्हणाला, शंकराचा वरप्रसाद प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. त्याच्यापाशी 4 तेजस्वी रत्ने आहेत. जो कोणी त्याचा वध करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी आणि नगरद्वारावर लावेल तो अवंतीचा राजा होईल. योगायोगाने विक्रम नावाचा एक तरुण तेथे आला होता. भर्तरीचे बोलणे ऐकून त्या राक्षसाला मारण्यासाठी तो अरण्यात निघून गेला. त्या राक्षसाची पूर्वकथा अशी. एकदा शिवपार्वती द्यूत खेळत असताना चित्रमा नावाचा गंधर्व तेथे उपस्थित होता. काही वेळाने त्या द्यूत क्रीडेत दान किती पडले यावरून शंकर पार्वती यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यांनी वादाचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी गंधर्वाला निवाडा करण्यास सांगितले. त्याने शंकराची मर्जी व्हावी म्हणून शंकराच्या बाजूने खोटाच न्याय दिला. तेव्हा संतापलेल्या पार्वतीने त्याला तू मृत्यूलोकात राक्षस होऊन राहा असा शाप दिला. तेव्हा त्याची भयभीत अवस्था पाहून शंकर म्हणाले, हे गंधर्वा, काळजी करू नकोस. सुरोचन गंधर्व इंद्रशापाने मृत्यूलोकी गर्धभ रूपात वावरत आहे. त्याच्या पुत्राच्या हस्ते तुझा वध होऊन तू शापातून मुक्त होशील. सुरोचन पुत्र विक्रमास तुझी माहिती भर्तरीनाथाकडून कळेल. ते ऐकून चित्रमा गंधर्वाचे समाधान झाले व शापानुसार राक्षस देह प्राप्त होऊन तो मृत्यूलोकी संचार करू लागला. आता सुरोचन गंधर्वाची कथा ऐका. एकदा इंद्राच्या दरबारात अप्सरांचे नर्तन चालले असताना मेनकेचे सौंदर्य पाहून सुरोचनाची कामवासना अनावर झाली. तो इंद्रासमक्ष जागेवरून उठला आणि त्या सभास्थानी मेनकेच्या अंगाशी लगट करू लागला. त्यामुळे ती गडबडली. त्यावेळी त्याच्या अशोभनीय वर्तनामुळे कार्यक्रमाचा नाश झाला म्हणून संतापलेल्या इंद्राने त्याची निर्भत्सना करून तू गर्दभ होऊन मृत्यूलोकी भ्रमण करशील असा शाप दिला. ते ऐकून सुरोचन इंद्राची क्षमा मागून उशाप द्यावा म्हणून करुणा भाकू लागला. तेव्हा इंद्र म्हणाला, 12 वर्षांनी मिथिला नगरीचा राजा सत्यवर्मा याच्या मुलीशी तुझा विवाह होईल. तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल. त्याच्या मुखदर्शनाने तुझ्या शापाचे निरसन होऊन तू पुन्हा स्वर्गलोकी येशील. त्यानंतर स्वर्गातून पदच्युत झालेला सुरोचन मिथिलेजवळच्या रानात गाढव होऊन राहिला. त्या अरण्याशेजारी एका गावात कमट नावाचा एक कुंभार राहत होता. एकदा त्याची गाढवे नेहमीप्रमाणे अरण्यात चरण्यासाठी गेली असताना त्या कळपाबरोबर गर्धभ रूपातील सुरोचनही त्यांच्या घरी गेला.
काही दिवसांनी विपन्नावस्था आल्यामुळे कमठाने हे नवीन गाढव आपल्यापाशीच ठेवून बाकीची गाढवे विकून टाकली. एके दिवशी रात्री ते गाढव कमठाला उद्देशून म्हणाले, तू राजा सत्यवर्मा याची सुंदर मुलगी मला बायको करून दे. ते ऐकून कमठाने बाहेर जाऊन पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. असे बरेचदा घडले. तेव्हा आपण स्वतः सांगितल्याशिवाय त्याला उलगडा होणार नाही असा विचार करून त्याने कमठाला हाक मारून सर्व वस्तुस्थिती सांगितली व राजकन्येचा माझ्याशी विवाह करून दे अशी विनंती केली. आपल्या गाढवाची ती विचित्र मागणी पाहून कमठास मोठे संकट पडले. ही गोष्ट राजाला कळली तर भलताच प्रसंग गुजरेल या भयापोटी त्याने आपल्या परिवारासह दुसऱ्या देशात जाण्याचे ठरविले. बांधलेल्या सामानाची बोचकी गाढवाच्या पाठीवर लादून तो वेशीवर आला तेव्हा तो पळून जात असावा असा तर्क करून पहारेकऱ्यांनी त्याला नगर सोडण्याचे कारण विचारले. कमठाकडे त्याचे उत्तर नव्हते. वस्तुस्थिती समजली तर भलतेच संकट ओढवेल म्हणून कमठ व त्याची पत्नी गप्पच बसली. त्यामुळे पहारेकऱ्यांचा संशय दुणावला. त्यांनी कमठाला राजा सत्यवर्माकडे नेले. त्याने त्याला अभय देऊन सत्य विचारले. तेव्हा कमठाने त्याला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून राजाही विचारात पडला. एक गर्दभ मनुष्यवाणीत बोलतो याचाच अर्थ तो कोणीतरी शापभ्रष्ट दिव्य पुरुष असावा असा विचार करून त्याने त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. तो कमठास म्हणाला, मी माझी कन्या त्याला देईन, पण त्याने ही सारी मिथिला नगरी तांब्याची करून दाखवायची. ही गोष्ट कमठाने गर्दभरूपी सुरोचनास सांगताच त्याने विश्वकर्म्याची प्रार्थना केली. त्याच्या विनंतीस मान देऊन विश्वकर्म्याने ती नगरी एका रात्रीत तांब्याची करून टाकली. ते नवल पाहून राजाला गर्दभाचे सामर्थ्य कळले. त्याने आपली कन्या त्याला देण्याचा निर्णय घेतला व लोकनिंदा टाळण्यासाठी हा विपरीत विवाह गुप्तपणे उरकून कमठाला त्याच्या परिवारासह दूरच्या दुसऱ्या प्रांतात धाडायचे ठरविले. या सर्व गोष्टींची कमठाला कल्पना दिल्यानंतर सत्यवर्माने आपली मुलगी सत्यवती हिला सर्व वस्तुस्थिती समजावून या लग्नासाठी तिचा होकार मिळवला. रात्रीच्या वेळी सत्यवर्मा सत्यवतीला घेऊन कमठाच्या घरी गेला व त्या गर्दभ जामाताला आपल्या कन्येची नीट काळजी घ्या अशी विनंती केली. तेव्हा गर्दभ रूपातील सुरोचनाने त्याला आपले पूर्ववृत्त सांगितले. ते ऐकून राजा समाधानाने घरी परतला आणि कमठाने सपरिवार अवंतीचा रस्ता धरला. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 25 समाप्त. या अध्यायाच्या पठणाने शाप बाधणार नाही. मनुष्य जन्म येईल आणि सुंदर स्त्री व पुत्र मिळेल.